अक्षय कुडकेलवार न्यूज 18 लोकमतच्या आमचा गुन्हा काय या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे आणि या संपावर आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींची काय मागणी आहे, काय भूमिका आहे, कारण बेस्ट कर्मचारी जरी कमावत असले तरी खर्चांचा हिशोब या गृहिणींकडे असतो आणि याच गृहिणींकडनं त्यांच्या खर्चांचा आणि एकंदरीत बेस्ट कर्मचाऱ्यांना असलेल्या पगाराचा आढावा आणि एकंदरीत काय परिस्थिती घरात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या गृहिणींना फेस करावी लागते या सगळ्याबाबतचा आढावा या विशेष कार्यक्रमातून घेतोय। आपल्यासोबत काही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। ताई, प्रमुख मागण्या ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या आहे या मागणीवर या मागण्यांमध्ये किमान वेतनाची एक मागणी आहे। सध्या तुम्ही मला सांगा तुमच्या घरचे नेमकं बेस्ट उपक्रमामध्ये काय काम करतात, काय पगार मिळतो आणि एकंदरीत काय परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? आज बेस्ट संपाचा 7वा दिवस आहे। 7वा दिवस असून या प्रशासनाला अजून जाग येत नाही का? प्रशासन झोपलंय का? आज बेस्ट कामगार हा प्रामाणिकपणे काम करत असताना त्याला वेटीस धरलं जाते, पण का असं त्यांच्याबरोबर का केलं जाते? मग हे प्रशासनाने जाणून घेतलं पाहिजे। आज आमच्या गृहिणींचं बजेट हे कोलमडलेलं आहे पूर्ण। मुलांची फी वेळेत भरता येत नाही, कारण का तर हे लोक पेमेंट वेळेत देत नाहीत। कधी बोनस वेळेत मिळत नाही, की बोनस पण देत नाहीत। पेमेंट दिला तर तो अर्धा दिला जातो आणि 500 रुपयासाठी परत दादाचे कॉईन देऊन ते वडायला लाईन लावावी लागते त्याच्यासाठी। मग हे असं का? म्हणजे आम्हाला एक कामगारांना त्यांनी वेटीस धरलंय। जर का हा संप मिटत नसेल तर आम्ही ही सगळी महिला मंडळ घेऊन उद्या थेट मंत्रालयावर पोहोचणार आहोत। मंत्रालयावर पोहोचण्याची भाषा केली जाते, कारण आता संयम कुठतरी तुटताना दिसतोय। काही गृहिणी आहे 10-10 रुपयाचे कॉईन्स दिले जातात, थट्टा वाटते कधी कधी। हो, लाज वाटते द्यायला, पण आता काय करणार? याच्यामुळे आता आम्हाला टेन्शन आलं आहे, कसं घर चालवायचं। आम्ही घरात मशीनवर काम करतो, शिलाई मशीनवर, ते कधी 250 रुपये आले, ते कसे असे वापरायचे? घरात किती खर्च करणार, किती काय टेन्शन येतं। पोरांची फी राहते, फी कशी भरणार? पोरं विचारतात मम्मी फी कशी देणार? क्लासमध्ये टीचर सर ओरडतात, आम्ही काय करणार? म्हटलं आम्ही तरी काय करणार? आता ही अशी परिस्थिती आली आहे, त्याच्यावर तोडगा काहीतरी काढला पाहिजे। आज 7 दिवस झालेत पूर्ण, पण आमच्या हाल भरपूर झालेत, कारण पगार पण गेल्या महिन्याचा पगार अजूनही आमच्या हातात आला नाही आहे आणि आम्ही पुढचे दिवस कसे काढायचे? अजूनही संपवायचं संपवत नाही आहेत आणि आम्ही ह्या पुढच्या दिवसात काय करायचं? म्हणजे तुमच्या भावना दाटून आल्यात। एकंदरीत मला तुम्ही तुमच्या घरच्यांचा हिशोब आणि खर्चाचा हाती येणारे पैसे कशा पद्धतीने खर्च करावे लागतात, किती काटकसर करावी लागते? खूप काटकसर करावी लागते, कारण प्रत्येक 100-100 रुपये जरी हातात आले तरी मी पण शिलाई काम करते, कारण त्या 250 रुपयात किंवा 100 रुपयात किंवा 10 रुपयात जरी सुद्धा भागवायचं आलं तरी मला खूप त्रास होतो। मुलं मागतात माझ्याकडे काय ना किती पैसे वगैरे, तर मी देऊ शकत नाही, त्यांच्या गरजा भागू शकत नाही। गरजा भागत नाही आहे, बेस्ट कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे किमान वेतन मिळावं। आजीबाई, तुम्ही मला सांगा, संप सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांचा, कोण आहे? मुलगा बेस्टमध्ये आहे की मुलगी? मुलगा आहे। अच्छा, किती वर्षापासून मुलगा बेस्टमध्ये आहे? ते आता काय माझ्या लक्षात नाही एवढा असं आहे, पण आता तो पण त्यांचा काय एवढा खर्च भागत नाही, मुलीच आहे त्याच्या। मग आम्ही मुलगा, माझ्या मुलाचा मुलगा, एकूण 6-7 माणसं आहे, मग तो कसं घर चालवणार आणि काय करणार? तेवढं गोळ्यांचं आजारपणांचं सगळं कसं भागवणार? मग आतापर्यंत संप असा झाला नव्हता कधी। आता एवढा 7 दिवस झाले तरी संप अजून घेत नाही, पण एवढी वर्षे बेस्टीच आहे। माझे मालक पण बेस्टीत होते, सासरे पण बेस्टी, म्हणजे असा कधी संप झालेलाच नाही आणि आताच एवढं कारण काय त्याचं? म्हणजे साधारण किती वर्षापासून तुम्ही बघता? यापूर्वीचा एवढा लांब झालेला संप आठवत नाही तुम्हाला कधी? पूर्वीचा संप झालेला आठवला, आता ते माझ्या सांगता येणार नाही तारखा, पण एवढा लांब 7-7 दिवस कधीच नाही झालेला, कधी पहिलीच सुरुवात आहे। झाला पहिला तर कधी थोडका व्हायचा, दुपारलाच मुटायचा, आता असा कधी नाहीच, ही पहिलीच वर्ष होती। मागणं झटकन काय सांगाल? मी एवढंच सांगेन की BST महापालिकेत विलीन करावं। एवढी एक जरी मागणी त्यांनी लेखी लिहून दिली तरी आमचे सगळे बेस्ट कामगार उद्या हजर राहतील कामावर। संपाबाबत काय सांगाल? एवढा लांबलचक संप, म्हणजे तुम्ही तुमचे घरचे किती वर्षापासून काम करतात, किती वर्षापासून? कारण संप बेस्ट कर्मचाऱ्यांना कायमच झगडावं लागलंय। हो, कायम झगडावं लागले। माझे मिस्टर आता 25-30 वर्ष आता होतील काम करतायत, पण आता त्यांच्या हातात पगार येतो तर त्यांच्यात आमचा खर्च भागत नाही। माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मुलांची फी आहे, मुलीची फी आहे, आज 70-70 हजार फी आहेत, कशा भागवायच्या? मला कसा खर्च चालवायचा कसा?
आणि आता जर 7 दिवस झाला हा संप आहे आणि उद्या पगार नाही, अजून 15 तारीख आली, उद्या आम्ही चूल कशी पेटवायची आणि मुलांना आमच्या काही करायचं सांगा, कशी फी भागवायची? तर एवढंच एकच आहे. म्हणजे जानेवारीचा डिसेंबर महिन्याचा पगार अजून आलेला नाही की नाही आलेला, अजून आलेलाच नाही. उद्या 15 तारीख आली, अजून पगारच झालेला नाही. किती दिवस झाले साधारण? म्हणजे साधारण आम्ही जे ऐकतो त्यानुसार 30 दिवस, कधी कधी 45 दिवसानंतर पगार येतोय. गेले किती दिवस झाले पगार अजून आलेला नाही? आता हे जवळजवळ वर्ष झालं, 2 वर्ष झाले हेच चालले. फक्त यांची पोकळ आश्वासन आहेत, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. एकही मागणी पूर्ण झालेली नाही आतापर्यंत, एकही मागणी. फक्त आश्वासन, पोकळ आश्वासन आहेत. आता अनुभवते म्हणजे अजून तरी लोकांचे पगार आले नाही आहेत. आता मी माझंच सांगते, माझ्या मुलाला 12,000 रुपये फीसाठी घरी बसावं लागलं आहे, तो क्लासला जात नाही आहे. आणि आमची एवढीच मागणी होती, आम्ही काही जास्त काही मागत नव्हतो, की आमचे पगार वेळेवर करावे आणि 2016पासून ज्यांचे वेतन करार रखडले ते करावे, 2007पासून ज्यांची ज्युनियर ग्रेड आहे ती मास्टर ग्रेड करावी आणि महानगरपालिकेत विलिनीकरण करावं. कारण मुंबई महानगरपालिका, ठाणे, डोंबिवली, कल्याण महानगरपालिका जर त्यांचे परिवहन सेवा चालवतात तर मुंबई महानगरपालिकेकडे एवढा पैसा ते लोक का नाही चालवू शकत? काय यांचं आतून पण काय आहे का दुसरं आपल्या? आज न्यायालयात ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी महानगरपालिका असो किंवा सरकार असो, बेस्ट प्रशासन असो, ते म्हणतायत की ब्लॅकमेलिंग, संपाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी ब्लॅकमेलिंग करतायत, अशा प्रकारचा युक्तिवाद कोर्टामध्ये केला जातोय. मात्र काय सांगाल तुम्ही, ब्लॅकमेलिंग आहे? हे ब्लॅकमेल नाही आहे. मुळात त्यांनी कोणताही ह्याचा मुद्दा बनवू नये, हा आमचा हक्क आहे. आणि तुम्ही येऊन सत्य परिस्थिती बघा, प्रत्येकाच्या आज घरी जा, प्रत्येकाला मुलं आहेत, मग त्यांनी काय करावं? आज तुम्ही म्हणता ना शेतकऱ्याला कर्ज झालं तो आत्महत्या करतोय, पण आज प्रत्यक्षात BST कर्मचाऱ्यावर ही वेळ आणली आहे त्यांनी आणि हे करावं लागेल. जेव्हा हे होईल तेव्हा त्यांच्या नजरेत येईल. हा असं काही नाही आहे की ब्लॅकमेल वगैरे काही करत नाही. मग त्यांनी कशावर BST मध्ये काम करून त्यांनी घरं कशावर चालवायची हे त्यांनी सांगावं येऊन. ताई तुम्ही मला सांगा, जर संप मिटला नाही, समजा संपावर तोडगाच निघाला नाही आता, तर तुम्ही गेल्या काळात गिरणी कामगाराचं आपण ऐकतो, गिरणी कामगाराचा संप चिघळला, त्यानंतर गिरणी कामगाराला मुंबई सोडून जावं लागलं. आता जर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप जर संपत नसेल तर काय वाटतंय तुम्हाला? चिंता वाटते उद्याची? संप जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व महिला मंडळ, मुलं बाळं घेऊन मंत्रालयात जाऊन उपोषणाला बसणार. आज आमचा कामगार एवढा कष्ट करून सुद्धा आम्हाला पगार वेळेवर नाही आहे. आमच्या मुलाबाळांना आम्हाला दूध आणायला येत नाही आहे. आज आमची परिस्थिती घरात येऊन बघा काय येते. आम्ही जनतेला वेटीस धरलेलं नाही आहे. हे प्रशासन आम्हाला करायला लावते, ह्या सगळ्या गोष्टी हे प्रशासन करायला लावतंय. आणि आमचा महानगरपालिकेत जो अर्थसंकल्प आहे ना तो मंजूर करावा. महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये बेस्टचा अर्थसंकल्पाचं विलिनीकरण करावं. ताई काय वाटतं एकंदरीत या सगळ्या संपाबद्दल आणि काय परिस्थितीला सामना करावा लागतोय गेल्या 7 दिवसांपासून? खरोखर जो वाद आहे कुठेतरी या वादामध्ये परिवार भरटला जातो, कर्मचारी आणि प्रशासनाचा वाद आहे, मात्र त्याचा परिणाम आता तुम्हाला बसायला लागलाय. हो, आम्हाला 7 दिवस झालं संप चालू आहे, आम्हाला त्याचा परिणाम व्हायला लागलाय. सगळ्या लोकांना चिंता लागली की आज 3 वाजता फायनल होणार होतं ते आता उद्यापर्यंत ढकलले. आणि आता हे कळालं की देवनार क्वार्टर्सला एका कर्मचाऱ्याला अटॅक आलाय. ते कोण जिम्मेदार आहे? ह्या टेन्शनमुळे त्या बिचाऱ्यांनी टेन्शन घेऊनच त्याला अटॅक आला ना. ती आम्हाला काय झालं तर आमच्या कर्मचाऱ्यांना काय झालं तर आम्हाला कोण आहे? हे जर कोण विचार करतं का प्रशासन? कशाला तुम्ही वेटीस धरले? कारण ना आम्हाला एवढ्या वर्ष आम्ही तुम्हाला किती आम्ही संप केले, किती आम्ही मोर्चे नेले, तरी तुमचं नाही. आम्ही करणार बोलणार आणि परत आणि हाय तसंच आहे. आज किती वर्ष झालं आम्ही सहन करतो सगळ्या गोष्टी. आणि आता एक बातमी टीव्हीला बघितली, अनुराधा देशपांडे बोलतात आहे की तुम्ही प्रवाशांचं का तुम्ही हे करत नाही, उद्यापासून संप बंद करा, चालू करा आणि गाड्या चालू करा. तुम्हाला प्रवाशांचं पडलं, कामगार एवढे वर्ष मरतंय त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही? मग कोणीच लक्ष देत नाही, काय करणार तुम्ही? असं कसं बोलता बरं? गेल्या अनेक दिवसांपासून या संपावरती तोडगा निघू शकत नाही आणि त्याचमुळे आता यांच्या भावना अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. आपल्यासोबत आजीबाई आहे. आजीबाई, कोण काम करतंय बेस्टमध्ये? तुम्ही? माझा अच्छा, मुलगा आहे. आता त्यांनी काय करायचं? 2 मुलं आहेत, मी आहे. 4 माणसाला 5 माणसाला काय करणार आहे एकटा? आज का तो ग बसलाय? आज एवढ्यांची वाट लावली त्यांनी, त्याला वाटत नाही काही. कोणी? बेस्टीवाल्यानी त्याला वाटत नाही. त्यांचे पगार नाही का? त्यांचे लेकर बाळ नाहीत. किती वर्षापासून मुलगा बेस्टमध्ये काम करतो? 93ला लागला. अच्छा, 93ला लागला तो. आज लोक धडाधडा बाहेर रडतात. त्यांची लेकर बाळ आहे, त्यांचा
कोणी आहे का नाही त्यांना? पण संप केला कशाबद्दल एवढा? त्यांच्या मागण्या पुऱ्या नको करायला त्यांनी. हा नाही नाही या 93 पासून तुमचा मुलगा आहे, किती वेळा पगारवाढ झाली आणि किती पगार वाढला काही माहिती आहे तुम्हाला? आता त्यालाच माहिती आहे. आता मी ज्या आहे तेवढं मी बोलते, बाकी मला काहीच पुढचं बोलायला नाही होत. हा आज त्याने नव्हतं एवढं करायचं. हा आज उद्या घरी बसल्यावर गिरणीवाल्यांसारखं त्यांचे हाल करणार आहेत काय तुम्ही लोक? गिरणी कामगारासारखे हाल होण्याची खरोखर भीती वाटते. आपल्यासोबत इतरही काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, आज न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारने म्हटलंय कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न या संपाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी करतात. काय सहानुभूतीसाठी केलेलं वाटतंय तुम्हाला? सहानुभूती कसं म्हणतात हे प्रशासन तेच समजत नाही. कारण हक्क मागतायत ना, अधिकार आहे तो कामगारांचा, आणि तो अधिकार मिळणं मागवणं हे सहानुभूती झाली का? हे प्रशासन कसं काय बोलतं हेच कळत नाही आहे आम्हाला. आम्हाला घरामध्ये घर चालवताना केवढं मुश्किल होतं. फी भरायची मुलांची म्हटलं तरी पण आम्हाला एका वेळेला दूध आणायचं म्हटलं तरी विचार करतो. हे दीड महिना पगार देत नाहीत. काय करणार आम्ही? काय करणार? आता ह्या प्रशासनाला जर दीड महिना पगार नाही मिळाला तर काय होईल? मग हे आम्ही काय करायचं? हे प्रशासनाने जरा तरी विचार आमच्या वर्कर लोकांचा विचार करायला पाहिजे ना. मग आता जर नाही करत असतील तर मग नाईलाजाने एवढ्या महिलांना जाऊन उपोषण करावंच लागेल ना. नुसतं मंत्रालयावर मोर्चा नेऊन काय करायचं? काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे का नाही? एकंदरीत काय तुमची भूमिका आहे, काय सांगाल? कारण गेले 7 दिवस झाले, आता संप अजूनही सुरू आहे, उद्या 8वा दिवस असेल संपाचा. काय भूमिका आहे तुमची? आणि एकंदरीत आजही तोडगा निघण्याची अपेक्षा होती, मात्र काहीच झालेलं नाही. हे प्रशासन म्हणतंय की सहानुभूतीसाठी हे सगळं करतायत, पण आता माझे वडील रिटायर 2005ला झाले, त्यांची पेन्शन किती 800 रुपये, आणि माझे सासरे रिटायर झाले, त्यांना पेन्शन किती 1800 रुपये, आणि 800 आणि 1800 रुपयामध्ये भागेल का फॅमिलीचं? हे आता प्रशासन जनतेचं सांगतायत की त्यांचे हाल होत आहेत. आता आम्ही पण मुंबईकरांमध्ये चालू आहे. आता आम्ही इथून गांधी हॉस्पिटलपासून दीपक टॉकीजपर्यंत चालत जातो का? टॅक्सीचं भाडं 150च्या वरती जातं म्हणून. त्यासाठी आम्हाला तेवढ्या लांब चालत जावं लागतं. मग हे सहानुभूतीचं कारण नाहीच आहे. तेव्हा आम्हाला जे असेल ते आम्हाला मिळालंच पाहिजे. अतिरिक्त पदभाराचा मुद्दाही समोर केला जातोय की तुम्हाला किंवा बेस्ट कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं किंवा महानगरपालिकेमध्ये अर्थसंकल्प विलीन केला, त्यामुळे बेस्टच्या तिजोरीवरती अतिरिक्त भार येईल असं सांगितलं जातं. आणि दुसरीकडे मुंबईतल्या अनेक बिल्डरनी बेस्टचे पैसे थकवले आहे. एकंदरीत काय सांगाल तुम्ही? आता बेस्टच्या डेपोमध्ये एक गाडी लावतात ना, त्याचे 1,500 ते लोक भाडं घेतात. असे चांगल्या मोक्याच्या जागा त्यांनी भाड्याने दिले नाही. एवढं स्क्रॅप असतं, हे सगळं जातं. एवढ्या जागा बिल्डरला दिल्या, त्याचा पैसा गेला कुठे? एवढे फंड आहेत, त्यांचे फंड चालवतात, तर त्याचा पैसा गेला कुठे? मग आता ही वेळ आली ना, जर BSTची आर्थिक परिस्थिती बघितलेली, मग त्यावेळेला तो वापरा ना. असं थोडं आहे की तुम्ही एवढे कामगार मारणार आणि BSTची आर्थिक ते का बिघडलं ते तुम्ही बघा ना. कामगारांना काय एवढा हाल, त्यांचंच काय एवढा हाल? पण मी म्हणते इतरही आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कुठेतरी एकंदरीत बेस्टचा संप आता 7 दिवस झाले चिघळतोय. बेस्टच्या अर्थसंकल्पावर एवढा मोठा बोजा येतोय असं वारंवार म्हटलं जातंय. बेस्ट प्रशासनाचं मॅनेजमेंट कुठेतरी बिघडलं, त्यांना हे मॅनेज करता आलं नाही, त्यामुळं आर्थिक डबघाईच बेस्ट जाते असं वाटतंय तुम्हाला? हो, कारण हे लोक सांगतात की बेस्ट तोट्यात आहे, पण बेस्टचं जर का दिवसाचं उत्पन्न बघितलं तर 2.5 कोटी आहे. मग हे 2.5 कोटी जातात कुठे? हा पण उत्पन्न 2.5 कोटी असलं तरी बेस्टचा जो खर्च आहे तो 6 कोटी असं सांगितलं जातं. मात्र कुठेतरी योग्य नियोजन केलं तर हे कर्ज कमी करता येईल असं वाटतंय का तुम्हाला? हो वाटतंय. त्याच्यासाठी नियोजनच यांचं नीट नाही आहे. हे फक्त ऑफिसर लोक आतल्या आतमध्ये आपल्या खुर्च्या खालून हे घेतात, पॉकेट घेतात आणि गप्प बसतात. बाकी होत आहेत हाल हा फक्त गरीब सामान्य माणसाचा हाल होतोय. आज ह्याच्यामध्ये या बेस्टमध्ये बघितलं तर चालक वाग मोठ्या प्रमाणात भरडला जातोय. त्यांचं काय? आज आम्हाला प्रवाशांचे हाल करायचे हौस नाही, पण प्रवाशांनी पण आम्हाला आत्तापर्यंत ह्या 7 दिवसात खूप साथ दिले, त्यांचे पण आम्हाला कुठेतरी आभार मानावेसे वाटतात. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते. रामदास आठवले यांच्या सभेमध्ये गोंधळ झाल्याची बातमी समोर येते. खुर्च्यांची तोडफोड आणि दगडफेक झाल्याचं देखील कळतंय. औरंगाबादमधली ही सगळी घटना आहे. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाम विस्तार दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन सभा होती आणि रामदास आठवले यांच्या मंचावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जो आहे एक अपशब्द वापरला गेला आणि त्यानंतर संतप्त जमावाने मोठी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर दगडफेक स्टेजच्या दिशेने सुरू केली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाव त्या ठिकाणी होता. जमावाने खुर्च्या फोडल्या आणि त्या ठिकाणी एकच गोंधळ केला. मात्र पोलिसांनी वेळीच
हस्तक्षेप केल्यामुळं जे आहे त्या ठिकाणची परिस्थिती शांत झाली. मात्र या ठिकाणी बाळासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरला त्याबद्दल लोक खालून आरडाओरडा करून त्यांचा निषेध करत होते, तरी नेत्याचं भाषण सुरू होतं. तो नेता काय थांबायला तयार नाही. त्यामुळे शेवटी तरुणांचा एक जमाव स्टेजकडे धावला. मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच अडवल्यानंतर तो जमाव परत फिरला आणि खुर्च्याची प्रचंड मोठी तोडफोड केली. या ठिकाणी दगडही फेकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पोलीस आधीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं पुढचा अनर्थ टळलेला आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीही रामदास आठवले यांच्या सभेमध्ये अशाच पद्धतीचा गोंधळ झाला होता. त्याही वेळेस वातावरण जर तणावाचं झालं होतं. आता या ठिकाणी जो तोडफोड आणि दगडफेकीचा प्रकार घडला त्यामुळं या परिसरामध्ये जवळपास 10 ते 12 लाख लोक या ठिकाणी सध्या आहेत. त्यामुळं पोलिसांनी वेळीच या ठिकाणी मोठी कुमक मागवलेली आणि इतर ठिकाणी त्याचे पडसाद उमटू नये यासाठी विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते. जो तोडफोड करणारा जमाव होता, दगडफेक करणारा जमाव होता, तो पोलिसांनी या ठिकाणी पांगून लावलेला आहे. त्यामुळे आता या सभेच्या ठिकाणी मोठ्या बंदोबस्तामध्ये सभा पुढे सुरू आहे. रामदास आठवले स्टेजवर काही वेळामध्ये भाषण करतील. मात्र बाळासाहेबांबद्दल जो अपशब्द वापरला गेला त्यामुळे इथला संतप्त झालेला जो आहे जमाव झाला आणि त्यांनी दगडफेक करत तोडफोड केलेली आहे. आता रामदास आठवले आपल्या भाषणामध्ये त्या नेत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतील का, किंवा रामदास आठवले जो अपशब्द वापरला गेला त्याबद्दल काय खुलासा करतील का, याकडे लक्ष आहे. मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आहेत आणि रामदास आठवलेंच्या सभेच्या समोर फक्त खुर्च्या रिकाम्या आहेत आणि लोक इथून उठून गेलेले आहेत. मात्र ही सभा पुढे चालू आहे. विलास, नक्कीच आपण पुन्हा एकदा बघूया. तुम्ही सोबत राहा सिद्धार्थ, तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे. पण ही त्या क्षणाची दृश्य आहेत जेव्हा हा सगळा गोंधळ सुरू आहे. विनंती करतो की आपण शांततेत बसायचं. आपण खऱ्या अर्थानं आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्वय आपण गाल बोट होणार नाही. आपण असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सर्व हिंसानिकांना विनंती करतो की आपण शांततेत बसायचं. आपण खऱ्या अर्थानं आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण साहेबांची भूमिका ही भूमिका आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणारी ही भूमिका आहे. आणि याला जर काही तर आपण खऱ्या ही सैनिकांच्या आवाज नाही आहे. आपण ही सैनिकांच्या आवाज असाल तर आपण शांत बसाल. सैनिकाला विनंती करतोय की आपण शांततेत बसायचंय. मी त्या सगळा औरंगाबाद मधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी आज हा सगळा गोंधळ झालेला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकांकडून या ठिकाणी हा गोंधळ घातला गेल्याचं कळतंय. पण रामदास आठवले तिथं काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या सभेमध्ये हा असा गोंधळ झालेला आहे. खरं तर व्यासपीठावरून एक अपशब्द उच्चारला गेला आणि त्याच्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या हवेत भिरकावल्या आणि तिथं जी परिस्थिती निर्माण झाली होती ती ही अशी अभूतपूर्व परिस्थिती आहे. आणि एक गोंधळ जो आहे तो सगळीकडे पाहायला मिळाला या सभेच्या ठिकाणी आणि पोलिसांनी त्यानंतर हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिद्धार्थ गोदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, आताची परिस्थिती नेमकी कशी आहे? विलास, आता या ठिकाणी जे आहे गोंधळ करणारा जो युवकांचा गट होता तो या ठिकाणाहून जो आहे हुसकून लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र अजूनही काही युवक या ठिकाणी घोषणा देत स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी त्यांना नुकतंच अडवलेलं आणि विलास या ठिकाणी परिस्थिती थोडी तणावाची झाली. धावपळ सगळीकडे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आरडाओरडा सुरू, पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि सभा स्थळाचा जो पूर्ण ताबा आहे पोलिसांनी घेतलेला आहे. अजूनही
चारी बाजूनी जे आहे युवक या ठिकाणी संतप्त युवक या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतात, स्टेजकडे धावण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस त्यांना शांततेचं आव्हान करताय. मात्र जो संतप्त झालेला युवक आहे तो खूप मोठा युवक आहे. विलास, तुला एक गोष्ट सांगतो, जवळपास 10-11 लाख लोक या ठिकाणी आहेत. नामविस्तार दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना आलेले आहेत आणि एका स्टेजवरून बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचा एक अपशब्द वापरला गेला. रामदास आठवले यांच्या मंचावरून अपशब्द वापरला गेला. त्यामुळे जो आहे हा सगळा गोंधळ झालेला आहे. सिद्धार्थ, तुमच्याकडे येतो. अविनाश महातेकर जी आता आपल्यासोबत आहेत, रिपब्लिकन नेते. महातेकरजी, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे या सगळ्या गोंधळाच्या संदर्भात? तुमची काय पहिली प्रतिक्रिया? नेमकी माहिती काय माझ्यापर्यंत आलेली नाही अजून. मी मुंबईत आहे. बरं. परंतु जर त्या ठिकाणी गोंधळ चाललेला असेल, मी आवाहन करतो जे काही वाद असतील काय असतील ते चर्चेने मिटवता येतात. पण समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण ठेवणे हे बरोबर होणार नाही आणि त्यामुळं मी सर्वांनी शांत राहावं असं एक आवाहन करतो. खरं तर समाज एकत्र यावा, समाज बांधला जावा याच्यासाठी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. पण अशा कार्यक्रमात वारंवार अशा घटना घडतायत, हे कुठेतरी चुकीचं आहे. नाही, निश्चितपणे अशा प्रकारचं जे काही एकांगीपणे या ज्या घटना ज्या घडतायत त्या खरोखरच चुकीच्या आहेत आणि सामाजिक एकतेच्या आड येणाऱ्या. आमची भूमिका सातत्यानं ऐक्याची राहिलेली आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या भूमिकेच्या आड येणाऱ्या या गोष्टी आहेत असं माझं मत आहे. नक्कीच. पण व्यासपीठावरून ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली असं कळतंय, एक शब्दप्रयोग केला गेला बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल, तो शब्दप्रयोग सुद्धा चुकीचा होता, त्याचाही निषेध तुम्ही करताय? नक्कीच. जर समजा असं झालेलं असेल कुठल्या कार्यकर्त्याच्या कडून तर ते बरोबर नाहीये. बाळासाहेबांच्या बद्दल स्वतः रामदास आठवले आम्ही सगळे अतिशय आदरानेच बोलत असतो, त्यामुळे त्यामध्ये वाद नाहीये. परंतु अशा प्रकारचं कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जे काही केलंय ते कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे की बाहेरच्या कोणी काही केलं जाऊ शकतं? तुम्हाला तसा काही संशय आहे का? मला नेमकं काय घडलंय ते माहिती नाहीये. परंतु त्या ठिकाणी 14 जानेवारीला नामविस्तार दिनाच्या निमित्तानं सर्वच पक्षांचे स्टेज लागतात, सभा होतात. पण अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये थोडासा अशा प्रकारचा दंगा होण्याचे प्रकार सुरुवात झालेले आहे. महातेकर सर, तुम्ही सोबत राहाच. आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सिद्धार्थ, हे जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते नेमकं कोणी केलेलं होतं? विलास, हे वादग्रस्त वक्तव्य जे आहे औरंगाबाद येथील एक स्थानिक नेते आहेत, सरचिटणीस आहेत पक्षाचे, त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. कुठल्या पक्षाचे? आरपीआयचेच आहेत ते आणि आरपीआयच्या मंचावरूनच हे वक्तव्य झालेलं आहे. आणि खुद्द रामदास आठवले हे स्वतः मंचावर उभे आहेत. अनेक मराठवाड्यातील आरपीआयचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत अभिवादनासाठी. त्यापैकीच औरंगाबादच्या या नेत्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं जे आहे लोक संतप्त झाले. कारण रामदास आठवले सुद्धा राजकीय विरोधक असतील बाळासाहेब आंबेडकरांचे, मात्र तेही अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा ती भाषा कधीच वापरलेली मला माहीत नाही. मात्र एक जोशमध्ये भाषण सुरू होतं. नेता एका जोशमध्ये भाषण करता करता त्या तोंडून हे शब्द निघालेले आणि हे शब्द निघाल्यानंतर मात्र या ठिकाणी जो काय बाळासाहेबांचा समर्थक असेल किंवा इतर दलित तरुण असेल तो चिडलेला. त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यानंतरही भाषण थांबलं नाही. मात्र त्यानंतर या जमावानी दगड खुर्च्यांची तोडफोड केली आणि मंचाकडे धावण्याचा प्रयत्न जवळपास 100-200 युवक या ठिकाणी करत होते. सुदैवाने पोलिसांनी त्यांना मधीच अडवलेलं आणि थोडंसं तणावाचं वातावरण या ठिकाणी आहे. पोलीस खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं आता यापुढं काही होणार नाही अशी आशा बाळगूया. कारण या ठिकाणी आता गोंधळ होणं परवडणार नाही. कारण 10 ते 12 लाख लोक या ठिकाणी आहेत आणि अफवांना पेव फुटू शकतं. त्यामुळे आपणही आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आवाहन करूया की जे झालं ते आता पूर्ण शांत झालेलं आहे आणि रामदास आठवले यांची सभा सुरळीत सुरू झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नक्कीच. आपण सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे आवाहन करतोय की झालेला प्रकार जो होता तो अत्यंत चुकीचा होता, पण त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती मात्र निवळताना दिसते असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. महातेकर सर, तुमच्याच व्यासपीठावरून म्हणजे आरपीआयच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची जर भाषा केली गेलेली असेल
तर त्याचा तुम्ही निषेध करताय का? त्या निवेदनाच्या आधारे मी हे पुन्हा हे बोलतोय की अशा प्रकारे जर ते बोलले असतील तर ते चुकीचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आता आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार सुद्धा आहेत, RPI नेते सुद्धा आहेत. पवार सर, ज्या पद्धतीनं सातत्यानं असे सगळे हे प्रकार घडत आहेत, काय तुम्हाला वाटतंय या सगळ्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हे निवडणुकीचं वातावरण तापवण्यासाठी बीजेपीने सुरू केलेले हे प्रकार आहेत. याला कोणी जास्त महत्त्व देऊ नये, आणि वातावरण तंग तर ज्यांना करायचं असेल त्यांच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर आपण सगळ्यांनी शांत राहिलं पाहिजे. कारण असे निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे बोलघेवडे लोक पुढे खूप येतात किंवा त्यांना बोलायला लावतात. हा बीजेपीचा निवडणूक स्टंट आहे, एवढंच मी सांगेन. नक्कीच. आणि आपण एक आशा करूया की हा जो काही प्रकार आहे तो प्रकार इथेच थांबेल आणि सगळं शांततेत सुरळीत सगळं पार पडेल अशी आशा करूया. आपण सुद्धा आवाहन करूया की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता सगळ्यांनी शांतता राखावी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18.